नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मे 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. या महिन्यामध्ये आपली प्रकृती आणि आरोग्य याबाबतीत ज्यांना लोकांना ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी याबाबतीत जरा काळजी घ्यावी. कारण जे ऑलरेडी एक प्रॉब्लेममधून सफर करतायत त्यांनी आपली औषधं घेणं किंवा त्यासंबंधी पथ्य पाळणं या गोष्टी नियमितपणे पाळाव्यात. जर पथ्य आणि औषधं घेतली नाहीत तर त्यातून पुढे मोठा धोका उद्भवू शकतो. म्हणून ज्यांना असे आजार आहेत ब्लड प्रेशर संबंधी, लो किंवा हाय दोघांनी विशेष काळजी घ्यावी आपल्या प्रकृतीची. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला मी या ठिकाणी देतो आहे. कारण प्रकृती ही चांगली असायला हवी, तरच आपण एखादी गोष्ट एन्जॉय करू शकतो, आपलं लाईफ एन्जॉय करू शकतो. म्हणून प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या, विशेषतः ज्यांचं ब्लड प्रेशर वगैरे आहे कमी जास्त त्या व्यक्तींनी. त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो की जे प्रेम प्रकरणात जे मुलं मुली आहेत त्यांना या महिन्यात वादविवाद संभवतो. म्हणजे ज्यांची प्रकरणं अजून घरात माहीत नाही आहेत पण ती बाहेर चालू आहेत, तर त्यांना यामध्ये खूप मोठे वादंग किंवा भांडाभांडीचे प्रसंग निर्माण होतील. एकमेकावर आरोप करणे किंवा जुनं काहीतरी उकरून काढणे आणि त्यावरून वादविवाद करणे अशा गोष्टी दिसून येतात. तर त्यामध्ये समजुतीने घेणं एखादी गोष्ट खूप महत्त्वाचं आहे. पण ती समजूत पटणं आणि त्यानुसार वागणं या वेगळ्या गोष्टी आहेत. नुसतं पटून भागत नाही, ते वागताना त्या आचरणात यावं लागतं. तर त्याबाबतीत थोडेसे कुठेतरी कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे त्याचे वादाचे प्रसंग निर्माण होऊन काहीतरी गंभीर त्रास याबद्दल होऊ शकतो. तर याबाबतीत तरुणांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे उद्योगधंदा करणारे लोक आहेत त्यांना काही शत्रूंचा त्रास यावेळेला दिसतो आहे. शत्रू म्हणजे काय? तुमची प्रगती बघून ज्यांना जलसी होते की तुमच्या प्रगतीमुळे ज्यांना अंतर्गत त्रास होतो आहे अशा लोकांचा संबंध तुमच्याशी येईल आणि ते परस्पर तुम्हाला बोलतील किंवा नाही असं सांगता येत नाही, पण अंतर्गत या गोष्टी चालू राहतील. तर आपल्या अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या कोणाशी बोलू नका. जेवढं आवश्यक आहे तेवढंच एखाद्या व्यक्तींशी बोला. म्हणजे आपलं हितं जे आहे, आपल्या गुप्त गोष्टी आहेत त्या सहज कुणाकडे ओपन करू नका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. नोकरीत बदल घडवण्यासाठी किंवा घडण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करत असाल तर आपले जुने कलिग किंवा आपले जुने बॉस किंवा आपण ज्या ठिकाणी पूर्वी नोकरीला होतात असे लोक आपल्या कामाला येतील आणि आपल्याला नोकरी बदलासाठी काही योग येऊ शकतात. तर त्या गोष्टींचा उचित फायदा आपण घ्या, त्या ओळखीचा फायदा घ्या आणि आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर त्याप्रमाणे आपण प्रयत्न करा असा सल्ला मी या ठिकाणी देईन. उद्योगधंदा करणारे व्यक्ती जे आहेत, ज्यांचे लघुउद्योग आहेत त्यांनी खूप मोठ्या प्लॅनिंगमध्ये आता जाऊ नका. कारण तुम्हाला जी काही पीडा होते किंवा विरोध होते किंवा सरकारी कामं जी तुमची होत नाही आहेत म्हणून तुम्ही खूप मोठे प्लॅनिंग जे आहेत ते धडपडीने त्या आचरणात आणण्याचा किंवा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न ताबडतोब करू नका. जोपर्यंत त्या परवानग्या तुम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत एखादी गोष्ट हट्टाने पुढे नेणे, रेटणे हे थोडंसं तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. त्यामध्ये आर्थिक नुकसान तुमचं होऊ शकतं. म्हणून उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींनी या गोष्टी टाळा. वृश्चिक राशींच्या व्यक्तींचे जे पालक आहेत त्यांनी मुलांवर या महिन्यात विशेष लक्ष द्या. कारण तुम्ही लक्ष दिल्याशिवाय काही गोष्टी होणार नाही. मुलांचं मुलांची जी काही प्रगती आहे ती प्रगती साध्य होण्यासाठी त्यांच्याकडून रेग्युलर फीडबॅक घेणे हे तुमचं काम आहे. जर तुम्ही ते करत नसाल किंवा तुम्ही त्या कामाचा नीट गांभीर्याने विचार करत नसाल तर मुलांकडे दुर्लक्ष होईल आणि नुकसान त्यांचं होऊ शकतं. म्हणून तुमचं पालकत्व जे आहे ते तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन पूर्ण करा
असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत तुमच्या, त्या पात्र ठरण्यासाठी किंवा कौटुंबिक जबाबदारीला योग्य तो मान आपण मिळवून देण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण करू शकता त्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या कुटुंबात एखादं नाव होणं, सामाजिक नाव तुमचं होणं किंवा आपल्या कार्याला, सामाजिक कार्याला आपला हातभार लागणं हे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीचं लक्षण आहे. एक व्यक्ती जरी मदत करणारी असली तरी अख्ख्या कुटुंबाचं नाव होतं. तर अशा काहीशा गोष्टी आपल्या हातून घडतील असा विश्वास या ठिकाणी मला दिसून येतो आहे. उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला तर काही उत्पन्न तुम्हाला या महिन्यात उत्तरार्धामध्ये वसूल होईल. काम तुम्हीच केलेलं आहे, पण पूर्वी वादविवादामुळे ते येणं थांबलं होतं. पण आता त्या वादविवादावर काही तोडगा निघाला आणि ते उत्पन्न, ते पैसे तुम्हाला या महिन्यात मिळाले. अशा शक्यता या महिन्यात दिसून येत आहेत. म्हणून ज्या डिस्प्युटेड, ज्या काही बिलिंग वगैरे जी काही तुमची असतील, धंदा करणाऱ्यांची किंवा नोकरी करणाऱ्यांची किंवा कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्यांची, ती या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये मार्गी लागतील असं या ठिकाणी दिसून येते. धार्मिक बाबतीत आपला कल तेवढा खूपसा असणार नाही असं दिसून येतं. आपलं नेहमीचं जे काही नित्यकर्म किंवा नित्य जे काही वाचन वगैरे आहे त्यामध्ये तुम्हाला खूपशी गोडी राहणार नाही किंवा तुम्ही स्वतः वेळ काढणार नाही असं दिसून येतं. आपल्या छंदासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या आवडीसाठी तुम्ही विशेष वेळ काढाल या महिन्यात असं दिसून येतं, की जेणेकरून त्या छंदामुळे तुम्हाला एक आनंद मिळेल आणि तुमच्या ज्या काही सवयी आहेत छंदाबरोबरच, म्हणजे आनंद मिळवण्याच्या ज्या काही सवयी आहेत त्या सगळ्या या महिन्यात पूर्ण होतील. हे होतं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.